नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश त्याचप्रमाणे अधिकारी फॅमिली ही कृष्णपूजनासाठी तयार झालेली असते आणि तिथे गुरुजी असतात. ते म्हणतात की हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की. आणि सगळेजण आता जोरात असं ओरडतात, हरे कृष्णा. तेवढ्यातच मग गुरुजी म्हणतात की आता 12 वाजता आपण कृष्ण जन्माची पूजा करायला सुरुवात करूया. आणि आपल्याकडे यावेळेला महाजन आणि अधिकारी कुटुंब उपस्थित आहे आणि आपल्या या मंदिराचे सर्वात मोठे देणगीदार म्हणजेच डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्याकडून आपण या पूजेचा मान करून घेणार आहोत. म्हणजेच ते त्यांच्या पत्नीसोबत या पूजेसाठी बसणार आहेत, कृष्ण जन्माच्या पूजेसाठी. असं म्हटल्यावर आता आकाश बघतच राहतो. तेवढ्यातच लहान मुलं बाजूला खेळत असताना तिथे जो खांब उभा केलेला असतो तो खांब खाली पडतो आणि तो खांब कोसळणार. तेवढ्यातच एक व्यक्ती तो खांब पकडतो आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं जातं. आणि मग तो खांब धरणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वतः अभिजित असतोच, म्हणजेच रागिणीचा मुलगा. आता त्याला असं खांब धरलेलं पाहताना सगळेजण बघतच राहतात की नक्की कोण आहे आणि काय झाले. तेवढ्यातच आता तो खांब खाली कोसळणारा असतोच, परंतु तो विघ्न टाळण्यासाठी अभिजित हा तिथे विघ्न टाळण्यासाठी अभिजितला कृष्णाच्याच रूपात तिथे पाठवलं गेलेलं असतं. आणि अभिजित तो खांब धरतो आणि सरळ उभा करतो. लोकांमध्ये आता आवाज यायला लागतो आणि सगळे धावत येतात की धावा रे लवकर, काहीतरी पडायला लागले. म्हणून सगळेजण आता अभिजित पाशी येतात आणि त्याला तो खांब सावरण्यास मदत करू लागतात. सगळेजण आता अभिजितकडे बघायलाच लागतात. तिकडे कोण आहे हे कोणालाही माहिती नसतं, परंतु आता तिथे पौर्णिमा बघत असते. हे नेहमीसारखं तिला वाटत नसतं, काहीतरी वेगळं आहे असं तिला ते जाणवत असतं. म्हणून ती त्याच गोष्टीकडे आता बघत राहिलेली असते. आणि म्हणूनच पौर्णिमा ही म्हणते की काय आहे तिकडे, नेमकं कशामुळे झालं आहे. परंतु आता अभिजित तो खांब जो असतो तो अगदी व्यवस्थित तसा माणसांच्या मदतीने करतो आणि आजूबाजूचे लोक आता त्याच्याकडे बघतात. त्याच वेळेला मग संकर्षण आणि बाकीचेही बघत असतात. नेमकं काय झाले तिकडे याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. त्याच वेळेला गुरुजी म्हणतात की चला सगळ्या जणांनी आता इथे पहा, श्रीकृष्ण हे सगळ्यात मोठं आलेलं संकट बाजूला सारलं आहे. आपल्यावरचं मोठं संकट टळलं आहे, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम झालेला नाही. असं गुरुजी बोलल्याबरोबर सगळेजण आता आनंदाने त्याच्याकडे बघायला लागतात आणि हरे कृष्णा असं बोलून दाखवत असतात. मग त्याच वेळेला तिथे गुरुजी म्हणतात की चला 12 वाजायला आलेले आहेत, त्यामुळे आपण आता पूजनासाठी बसायचं आहे. तेव्हा रागिनी म्हणते की हो, खरंच सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होत आहेत. श्रीकृष्णाचा हा जो काही मोठा अवतार आहे तो आता रूप घेणार आहे, त्यामुळे आपण सगळेजण त्याच्या पूजेसाठी व्यवस्थितपणे तयार राहूया. आता भूमी देखील त्याच गोष्टीचा विचार करत असते की आता संकर्षणबरोबर तिला पूजेसाठी बसावं लागणार आहे. काय करायचं हे तिला काही कळत नसतं, म्हणून ती आता खूपच जास्त विचलित असते. म्हणून ती पुढे कसलाही विचार करत नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की गुरुजी म्हणतात की आत्तापर्यंत जे काही घडलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार हा श्रीकृष्ण आहे, म्हणून आता आपण त्याच्या पूजनाची सुरुवात करूया. म्हणून मी डॉक्टर संकर्षण अधिकारी आणि त्यांच्या पत्नी भूमी या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी या पूजेसाठी आता बसावं आणि ही पूजा ही सुरू करण्यात यावी. असं आता गुरुजी म्हटल्याबरोबर आकाश आणि बाकीचे सगळे त्यांच्याकडे बघतच राहतात. खरं तर संकर्षणला या सगळ्याचा खूपच राग येत असतो. तो चिडूनच त्यांच्याकडे बघत असतो. नंतर मग संकर्षण विचार करतो की नाही, काही झालं तरीही ही आता पूजा मला घडवून आणलीच पाहिजे, म्हणून तो सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने बघायला लागतो. त्यानंतर मग आता भूमी ही त्याच्याकडे बघते. तेव्हा इथे पौर्णिमाचं लक्ष मात्र मागे असतं. मागे कोणीतरी सतत आहे, म्हणजेच आपल्या ओळखीचं असं तिला सतत वाटत असतं. तेवढ्यातच गुरुजी म्हणतात की या डॉक्टर संकर्षण बसा, तुम्ही पूजेसाठी बसा आणि आमचं निमंत्रण स्वीकारून तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरंच तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. आता भूमीला आणि संकर्षणला पूजेला बसायला सांगितलं जातं, म्हणून तिथे सुलोचनाला खूप राग येतो आणि सुलोचना तिथून पाय आपटत बाजूला निघून जाते. आणि त्याचबरोबर ओजसचे आजोबा आणि ओजस दोघंजणही तिथून आता बाजूला निघून जातात. तेव्हा आकाशचं लक्ष त्यांच्यावर जातं की यांच्या घरात नेहमीच काहीतरी तेढ आहे भूमीबद्दल. ते निघून गेल्यानंतर आता भूमी त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते. तेव्हा मग संकर्षण हा भूमीला म्हणतो की भूमी ये बस इथे. आणि ते दोघंजणही आता पूजेला बसत असतात. आणि पूजेला बसत असताना संकर्षण खूपच खुश असतो. संकर्षण आता मनातच म्हणतो की हे सगळं जे काही घडतं आहे ना ते खरंच खूप चांगलं वाटतं आहे मला. म्हणजे मला असं खरंच मनातून असं का वाटत असतं की भूमीच आहे जी पल्लवीची जागा घेऊ शकते. म्हणजे भूमीच्या बाबतीत मला अशी पॉझिटिव्हिटी वाटते की ती नक्कीच पल्लवीसारखं वागते. त्यावेळेला मग आता गुरुजी म्हणतात की चला
आपण श्रीकृष्णाची मूर्ती आहे बाळकृष्णाची, ती या ताम्हनात ठेवूया आणि त्याचा दूध आणि दह्याने अभिषेक करायचा आहे असं म्हटल्याबरोबर आता भूमीकडे रागाने आकाश बघतच असतो, कारण ही पूजा ही भूमी त्याच्याबरोबर करते याचा राग त्याला येत असतो. तेवढ्यातच इथे आता मागे ओजस हा काही माणसांबरोबर जी दहीहंडी लावलेली असते ती फोडायला बघत असतो. परंतु पौर्णिमा ही सारखी मागे वळून बघत असते, कारण तिथून अभिजित बघत असतो. आणि तेवढ्यातच पौर्णिमा तिथे पुढे जाते आणि म्हणते की का कोण जाणे, मला असं वाटतंय की इथे कोणीतरी व्यक्ती आहे, ती आमच्याकडे नजर ठेवते आणि ती व्यक्ती ही ओळखीची आहे असं मला वाटतंय, असं ती आता तिथे बोलत असते. त्यामुळे आता पौर्णिमा ही शोधत असते कोण आहे तिथे हे लपलेलं, परंतु अभिजित हा अगदी लपत असतो आणि लपून छपून तो बाजूला होत असतो, कारण त्याला कळत असतं की पौर्णिमा ही तिथून येत आहे. म्हणून आता पौर्णिमा ही मागे बघते तर आजूबाजूला कोणी दिसत नाही तिला. म्हणून ती म्हणते की नाही, खरंच मला असा काहीतरी डाऊट येतो आहे की आता मला कोणीतरी माझ्या ओळखीचंच भेटणार आहे किंवा कोणीतरी तिथे आहे जे माझ्याशी, ज्याची कोणाची तरी जुनी ओळख आहे, असं तिच्या मनातून तिला इंट्युशन्स मिळत असतात. परंतु आता पौर्णिमा ही ते शोधत असताना तिला कोणीही दिसत नाही. मग ती पुन्हा तिच्या जागेवर येऊन उभी राहते. रागिनी तिला खुणावते की काय झालं, तेव्हा मग तीही चेहऱ्याने सांगते की काही नाही. परंतु तिच्या मनामध्ये मात्र खूप जास्त हावभाव, म्हणजेच मनात तिच्या खूप विचारांचा गोंधळ उडालेला असतो. गुरुजी म्हणतात की तुमचा अभिषेक आता करायचा आहे तुम्हाला, त्यामुळे संकर्षणच्या हाताला तुम्ही हात लावा आणि हा अभिषेक तुम्हाला करायचा आहे. आता संकर्षणच्या हाताला भूमीला हात लावायला सांगितल्याबरोबर भूमी देखील संकर्षणच्या हाताला पूजा करताना हात लावते, पत्नीचा अधिकार म्हणून. परंतु हे सगळं आकाशला पाहताना खूप राग येत असतो, कारण इथे आकाश हे सगळं रागाने त्यांच्याकडे बघत असतो. परंतु जेव्हा भूमीचा हात त्याच्या हाताला लागतो त्याच वेळेला संकर्षणला खरंच खूप बरं वाटतं. तेवढ्यातच तिथे मागे ओजसचा आवाज येतो, म्हणून संकर्षण मागे वळून बघतो तर तिकडे ओजस हा वर तिथे चढलेला असतो खांद्यावर आणि हंडी फोडण्यासाठी तो तयार झालेला असतो. त्याच वेळेला आता तो जोरात ओरडण्याचा आवाज येतो. आई गं, असं ओरडल्याबरोबर संकर्षण तिथून उठतो आणि ओजस असं म्हणून मागे पळत जातो. त्याच वेळेला आता त्याचा हात सुटतो, त्यामुळे तो तांब्याचा कलश असतो तो खाली सांडणार असतो दूध दह्याचा अभिषेक करण्याचा. परंतु आकाश तिथे येतो आणि आकाश त्या कलशाला हात लावतो. आता धावत जाऊनच ओजस त्याच्याकडे बघतो बाबा. तेव्हा मग संकर्षण त्याला पकडतो आणि म्हणतो की ओजस, हे कसं झालं तुझं, प्लीज स्वतःला सावर, असं म्हणून तो बाबा आहे काळजी करू नको असं म्हणतो. आणि आकाशने इथे येऊन तो कलश धरलेला असतो आणि बरोबर भूमी आणि आकाश यांचा एकमेकांच्या हाताला हात लागतो आणि जो कलशातलं जे दूध आणि पाणी असतं ते बरोबर कृष्णाच्या अंगावर पडतं आणि भूमी आणि आकाशच्या हातूनच त्या दूध दह्याचा अभिषेक हा बाळकृष्णाला झालेला असतो. त्यामुळे आता आकाश अगदी गालातल्या गालातच हसत भूमीकडे बघत असतो आणि तेही खूप खुश असते. आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघतच राहतात, कारण काही झालं तरीही जे देवाला मर्जी होती तेच घडलं असं आकाशच्या मनामध्ये होत असतं. म्हणूनच आकाश आता कसलाही विचार न करता भूमीबरोबर ती जी पूजा असते ती संपन्न करत असतो. आणि हे सगळं बघत असताना मानसी, अथर्व सगळ्यांना आनंद होतो, परंतु पौर्णिमा आणि रागिनी या दोघींचेही चेहरे चांगलेच पडतात. आता आकाश अगदी भूमीकडे नजर रोखून गालातल्या गालात हसत बघत असतो, कारण त्याची जी इच्छा असते ती पूर्ण झालेली असते. आणि भूमी देखील गालातच हसते, परंतु आकाशला कळू न देता जेव्हा आकाश तिच्याकडून नजर बाजूला करतो तेव्हा भूमी देखील आता गालातल्या गालात हसते. आकाश भूमीला म्हणतो की बघितलं भूमी, तू किंवा मी कोणीही कितीही यामध्ये अडचण निर्माण केली, कोणीही कितीही त्यामध्ये प्रॉब्लेम केला, तरीही देवालाही हेच मर्जी होती, श्रीकृष्णाची हीच मर्जी होती की आपल्या हातूनच देवाची पूजा व्हावी. तेव्हा मग संकर्षण हा ओजसला घेतो आणि म्हणतो की नको काळजी करूस, तुझा पाय मुरगळला आहे का, आपण तुझ्या पायाला इथे बाजूला स्प्रे असेल तो मारूया, थांब, असं म्हणून तो उचलून त्याला तिथून घेऊन जातो आणि त्याचं पूजेकडे लक्षही नसतं. त्याच वेळेला आता आकाश आणि भूमी वस्त्राने श्रीकृष्णाचं जे भिजवलेलं अंग ते पुसतात आणि बाळकृष्णाला जे घेतलेलं वस्त्र असतं ते दोघंजणही अगदी एकमेकांसोबत घालत असतात. आणि हे सगळं होत असताना रागिनीचं मात्र तिळपापड होत चाललेलं असतो, कारण इतकं सगळं घडवूनही संकर्षणबरोबर पूजा होऊनही या माणसाची इथे एंट्री झाली आणि अचानक आकाश आणि भूमीच पूजेला बसले. गुरुजीही आता काहीच बोलू शकत नाहीत, कारण हा देवाचा संकेत असं म्हणून त्यांनीही मान्यच करावं लागतं. त्यावेळेला मग आकाश आणि भूमी हे दोघंजणही देवाला हात जोडतात आणि मग बाळकृष्णाचा 12 वाजल्यामुळे पाळणा हलवण्याची वेळ येते. तेव्हा मग आकाश आणि भूमी दोघंजणही बाळकृष्णाचा पाळणा आता हलवत असतात. पाळणा खूपच सुंदररित्या सजवलेला असतो. हे सगळं होत असताना आता आकाश आणि भूमी हे दोघंजणही बाळकृष्णाची पाळणा हलवल्यानंतर आरती करायला घेणार असतात.
ह्या सगळ्यामुळे सगळं वातावरण अगदी आनंददायी झालेलं असतं. मनातल्या मनातच आकाश म्हणत असतो की कृष्णदेवा, हे सगळं तुझ्याच लीलेमुळे होतंय आणि तुझी लीला अगाध आहे आणि त्यामुळेच हे सगळं घडतंय. इतका सगळा प्रवास असूनही तुझ्या मर्जीत जे आहे तेच तू घडवून आणलं आहेस आणि यावरून सिद्ध झालं आहे की भूमीचं आणि माझं प्रेम हे कधीही न संपणारं आहे. असं म्हणून तो देवाला आता हात जोडतो आणि दोघंजणही आता पाळण्याची ती दोरी धरतात आणि बाळकृष्णाची अंगाई गात असतात. आणि ते सगळं होत असताना भूमी ही गालातल्या गालात हसते आणि तिलाही आता कळून चुकलेलं असतं की मी कितीही आकाशपासून लांब जाण्याचा प्रयत्न केला तरीही माझी आणि आकाशची जोडी ही कधीही न तुटणारी आहे आणि देवही त्या जोडीला नेहमीच मान्यता आणि कौल देत असतो. आकाश भूमीला म्हणतो की बघितलं, हा देवाने दिलेला कौलच होता की कितीही काही झालं तरीही मी तुझ्यापासून लांब जाणार नाही. आपण दोघंही सदैव एकत्र असणार आहोत हे प्रत्येक वेळेला देव प्रचिती देत असतो. श्रावणी सोमवारी तुझ्या हातून देवाकडे, आपल्या घरातल्या देवाकडे वाहिली गेलेली मूठ आणि आता श्रीकृष्णाची आपल्या दोघांच्या हातून झालेली आरती हे सिद्ध करते की आपली जोडी ही कधीही एकमेकांपासून वेगळी होणार नाही. परमेश्वरानेही तसा कौल दिला आहे. बघितलंस ना तू भूमी, असं पटकन आकाश बोलून दाखवतो. तेव्हा भूमीलाही गालातल्या गालात आता हसायला येत असतं आणि तीही खूप खुश असते. खरं तर आकाशबरोबर ही पूजा करून तिला खूप आनंद झालेला असतो आणि देवाच्या कौलाला तिनेही धन्यवादच दिलेलं असतं. मग आता गुरुजी म्हणतात की चला, आपण बाळकृष्णाचा जन्म केलेला आहे, आता आपण त्याची आरती पण करूया. तेव्हा आता लगेच आकाशचं लक्ष देखील भूमीकडे जातं आणि दोघंही एकमेकांकडे बघू लागतात. तेवढ्यातच इथे पौर्णिमा ही सारखी मागे बघतच असते, कारण तिला सतत असं वाटतच असतं की कोणीतरी माझ्या इथे मागे बघते. तेवढ्यातच आता संकर्षण ओजसला फर्स्ट एड करून तिथे पूजेपाशी येतो आणि भूमी तेवढ्यातच तिथे पूजेचा प्रसाद देखील वाटत असते. आणि मग त्यांना बघूनच तो म्हणतो की कदाचित या दोघांनी पूजा केली वाटतं. आणि मग तो तिथे येतो आणि म्हणतो की झाली आहे ना पूजा. तेव्हा भूमी हो असं म्हणते आणि तिथे प्रसाद वाटायला सुरुवात करते. आणि संकर्षण त्यावर काहीच बोलू शकत नाही, कारण तेवढ्यातच ती वेळ आलेली असते आणि म्हणूनच भूमीला आकाशबरोबर पूजा करावी लागते. तेव्हा मग भूमी ही सगळ्यांना प्रसाद वाटत असते आणि प्रसाद वाटत असताना आकाशकडे मध्ये मध्ये तिचं लक्ष जातं. तेव्हा आकाश आता गालातल्या गालात हसतच भूमीकडे बघत असतो, कारण त्याला माहीत असतं की हे सगळं भूमी हे करते ते फक्त एका जबाबदारीपोटी किंवा जे काही आमच्या हातून अपघात झाला आहे त्या पोटी घडते आहे आणि तिचं संकर्षणवर अजिबातच प्रेम नाही हे देखील त्याला माहीत असतं. तेव्हा मग संकर्षण एकटाच हा कृष्णाच्या पाया पडतो आणि भूमी ही सगळीकडे प्रसाद वाटते. आता रागिणीकडे येऊन ती तो प्रसाद देते. नंतर मग आकाशपर्यंत ती येत असते आणि आकाशला प्रसाद असं म्हणून ती देत असते, परंतु आकाश पूर्णपणे भूमीकडेच बघण्यामध्ये गुंतलेला असतो आणि म्हणूनच आता तो तिच्याकडे बघतो. तेव्हा भूमी ही त्याला प्रसाद असं म्हणून प्रसाद घे असं खुणावते. त्याच वेळेला मग आकाशही प्रसाद घेतो आणि रागिणी म्हणते की मध्येच काहीतरी घडायचं होतं आणि हा तडमडला, असं म्हणून तीही आता चिडचिडच करत असते. आकाश आता भूमीच्या हातून प्रसाद घेतो आणि तिच्याकडे आनंदाने बघत असतो आणि त्यानंतर मग भूमी पौर्णिमा बाकीचे सगळ्यांना प्रसाद देत असते. तर इथे अभिजित हा पूर्णपणे तयार होत असतो. तो मागून अगदी रागाने भूमीकडे बघत असतो. त्याला खरं तर भूमीचा बदला घेण्यासाठी हे सगळं करायचं असतं, परंतु खरं सत्य काय आहे हे त्याला अजूनही माहीतच नसतं. म्हणूनच आता तो पूर्णपणे तयारीनिशी असतो. भूमी ही प्रसाद वाटत वाटत सगळ्या जे भक्त असतात त्यांच्या पुढे पुढे येत असते आणि नंतर शेवटी तिकडे अभिजित उभा असतो. त्यावेळेला आता अभिजितच्या हातामध्ये कसलं तरी गुंगीचं औषध असतं. ते आता त्याच्या रुमालाला लावतो आणि ते औषध रुमालाला लावून भूमीसमोर येण्याची तो वाट बघत असतो आणि अगदी डोळ्यामध्ये त्याच्या खूप जास्त राग आणि द्वेष असतो भूमीबद्दलचा, पण नक्की त्याला काय करायचं असतं हे त्यालाच कळत नसतं. म्हणून तो भूमी येण्याची तिथे वाट पाहत असतो. त्यावेळेला मग तो पटकन मागे वळतो आणि भूमी म्हणते की हा प्रसाद दादा, हा प्रसाद घ्या. असं म्हटल्याबरोबर तिथे आता ती म्हणते की काय झालं, कोण आहे ते, मला असं का वाटतंय की यांना मी कुठेतरी अगोदर पाहिलं आहे. तेव्हा मग भूमी पुन्हा त्यांना म्हणते की दादा, हा प्रसाद घ्या. त्यावेळेला आता तो गप्पच बसलेला असतो. तो पुढे काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जातो. भूमी ही म्हणते की एक मिनिट, कोण आहात तुम्ही, असं म्हणून भूमी पाठला करत करत पुढे चाललेली असते. त्याच वेळेला आता एक मुलगा हा मध्ये येतो आणि प्रसाद असं म्हणून तिच्याकडे पुढे प्रसाद मागतो आणि भूमी तिथल्या तिथेच थांबते आणि हा जो काही प्रयत्न असतो तो प्रयत्न त्याचा फसतो, कारण भूमी त्याच्यापर्यंत येऊ शकत नाही. नंतर भूमीला संकर्षण आवाज देतो की भूमी,
तेव्हा ती तिथे पुढे न जाता त्याचा पाठलाग न करता पटकन मागे येते आणि म्हणते की काय झालं. तेव्हा तो म्हणतो की भूमी जरा प्लीज पटकन जाऊया का आपण, ओजसचा जरा पाय मुरगळला आहे. तेव्हा मग ती म्हणते की का काय झालं, कसा मुरगळला. तेव्हा मग तो म्हणतो की तिथे मागे तो खेळत होता त्यामुळे मुरगळला आहे. ठीक आहे असू दे, आपण आता निघूया का घरी, पूजा पण आटोपली आहे ना. तेव्हा मग भूमी म्हणते की हो चालेल, हरकत नाही, निघूया. आता तो जो अभिजितचा डाव असतो भूमीला किडनॅप करण्याचा तो फसला जातो आणि म्हणून अभिजित रागानेच आता हात आपटत असतो. नंतर मग संकर्षण म्हणतो की ओजस बाळा, पाय असा स्ट्रेट ठेवा, काही होणार नाही, सगळे व्यवस्थित होईल, चल. असं म्हणून आता तिथून सगळेजण निघून जात असतात. भूमी मात्र आनंदानेच मागे वळून पाहते, कारण कृष्णाची पूजा भूमीकडून आणि आकाशकडून झालेली असते. त्यावेळेला आता भूमी ही ते प्रसादाचं ताट ठेवते आणि आकाशकडे लांबूनच बघत असते आणि मग आकाशही गालातल्या गालात हसत भूमीकडे बघत असतो. भूमी ही निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी नाश्त्यासाठी नेहमीप्रमाणे तिचा तो ठरलेला मेनू असतो तो बनवत असते आणि थालीपीठ. मग संकर्षण हा तिथे टेबलवर येतो आणि म्हणतो की झालाय का नाश्ता, आज काय बनवलं आहे नाश्त्याला. तेव्हा भूमी म्हणते की थालीपीठ वाढतच आहे मी गरमागरम. त्यावेळेला मग आता संकर्षण वाट बघत असतो. भूमी त्याच्या ज्यूस आणि थालीपीठ हे घेऊन येते. त्यावेळेला मग आता संकर्षण म्हणतो की आलं आहे का, गरम गरम आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो एवढं खाऊन घ्या, मग मी दुसरं पटकन आणते. आणि मग तो म्हणतो की ठीक आहे आणि तो एक घास मोडतो आणि ते थालीपीठ खायला जातो. तेवढ्यातच ते खाल्ल्यानंतर तो अगदी म्हणजे असं अगदी तृप्त झाल्यासारखा बोलतो. आणि मग आता तो म्हणतो की खरंच खूप छान केलं आहे, म्हणजे भूमीच्या हाताला खरंच खूप छान चव आहे. खरं तर हे सगळं घडतं आहे म्हणजे खूप छान. आणि तो खायला लागतो. तेवढ्यातच भूमी ते दुसरं थालीपीठ काढत असताना तिच्या हाताला जरासं भासतं तव्यावर. मग तो पटकन उठून येतो आणि म्हणतो की काय झालं आहे भूमी, बघू आण इकडे दाखव मला. तेव्हा भूमी म्हणते की नाही काही नाही, ते सवयच आहे नेमकं. असं थालीपीठ वगैरे उलटायला जात होते तेव्हा ते झालं. ठीक आहे हरकत नाही. मग तो म्हणतो की आण तो गॅस बंद कर आणि दे, तुझ्या हाताला पहिले मी काहीतरी क्रीम लावतो. भूमी म्हणते की अहो नाही ठीक आहे, पाण्याखाली हात धरला तर बरं होईल, इतकं घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. आणि मग भूमी त्याला बसायला खायला सांगते आणि त्याच वेळेला आता संकर्षणला ती म्हणते की जा तुमचं थालीपीठ थंड होईल. मग ती त्याला खायला पाठवते आणि तेवढ्यातच भूमीच्या आता लक्षात आलेलं असतं की संकर्षण हा खूप हायपर झाला होता आणि ती पटकन दुसरं थालीपीठ काढत असते. त्याच वेळेला संकर्षण आता विचार करतो की हे काय झालं होतं माझ्या बाबतीत, म्हणजे मी इतका सेन्सिटिव्ह का झालो, इतका हायपर का झालो, भूमीला त्रास झाला, याच विचाराने मला इतकं हायपर व्हायला काय झालं, म्हणजे मी नेमका कसला विचार करतोय, कशाबद्दल विचार करतोय, म्हणजे भूमीबद्दल मी आकर्षित होतोय का, माझं मन तिच्याबद्दल आकर्षित होतोय का, हे नक्की सगळं कशासाठी घडतंय, असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये यायला लागतो आणि तो त्याच विचारांमध्ये गुंतलेला असतो. नंतर मग भूमी म्हणायला लागते की संकर्षण हे घ्या आणखी थालीपीठ. मग ती म्हणते की आता ते राहू द्या, हे गरम गरम आणलं आहे ते खाऊन घ्या. तेव्हा मग भूमी पुन्हा किचनमध्ये जाते आणि त्याच वेळेला ती विचार करते की ठीक आहे आता पुढचं करायला घेते. परंतु संकर्षण हा पल्लवीकडे बघतो आणि म्हणतो की कदाचित हे माझं चुकतं आहे, म्हणजे हे जे सगळं काही माझं घडतं आहे त्यामुळे पल्लवीला काय वाटेल याचा विचार मी करत नाही आहे का, कशाबद्दल माझं हे सगळं चालू आहे, म्हणजे पल्लूला हे सगळं आवडेल का, असा विचार त्याच्या डोक्यात आता यायला लागतो. आणि खरं तर म्हणजे भूमी तशी आहेच, तिच्याबद्दल आकर्षित व्हायला होईलच असा विचारही त्याच्या डोक्यात येत असतो. इथे मानसी आकाशला नाश्ता आणून देते थालीपीठ. मग तो बघतच राहतो. ती म्हणते की भाऊजी मला माहिती आहे, ताई असं थालीपीठ बनवून द्यायची ना तुम्हाला, मी तसंच बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु ताईच्या हाताची चव मला म्हणजे माझ्यात उतरली की नाही मला माहीत नाही. रागिनी ते बघत असते. तेव्हा मग तो म्हणतो की हो खरंच भूमी असंच थालीपीठ मला बनवून आणून द्यायची. अशा अशा एका गोष्टीत भूमीच्या आठवणी आहेत. तेव्हा मानसी म्हणते की भाऊजी मला माफ करा, खरं तर म्हणजे हे सगळं जे काही घडतं आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे, मी ताईची आठवण उगाच काढली ना तुमच्यासमोर. तेव्हा तो म्हणतो की नाही अगं तू वेडी आहेस का, असं काहीच झालेलं नाही आहे. अगं मानसी अशी कोणताही दिवस नाही आहे किंवा अशी कोणतीही वस्तू नाही आहे ज्यामध्ये भूमीची आठवण नाही आहे आणि मला भूमीच्या आठवणीने त्रास होत नाही गं. उलट सतत जाणीव होत राहते की भूमी आहे माझ्यासोबत, ती माझ्यासोबतच आहे, या सगळ्या गोष्टी मला जाणवत राहतात. त्यामुळे असं काही चुकीचं केलेलं नाही आहेस तू. तेव्हा मग मानसी म्हणायला लागते की भाऊजी खरं तर ताई पण यावेळेला मिसच करत असेल ना तुम्हाला, ती तुम्हाला अशी थालीपीठ बनवून द्यायची. तेव्हा मग लगेचच आकाश म्हणतो की तू नको काळजी करूस, लवकरच असा दिवस येणार की भूमी स्वतःहूनच इथे येणार आणि तो संकर्षण इथे पाठवणार. तेव्हा मग ती मानसी म्हणायला लागते की भाऊजी तुम्ही पण काल बघितलंत ना पूजा तुमच्या आणि ताईच्या हातून झाली, यावरूनच त्या संकर्षणने समजून घ्यायला हवं खरं तर तुमचं आणि ताईचं नातं आहे आणि लवकरच तो इथे पाठवेल. तेव्हा मग आकाश म्हणतो पाठवेल नाही, त्याला पाठवावंच लागेल. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की
आकाश म्हणत असतो की बघ पिल्लू कशी दिसतीये. आणि श्रीकृष्ण जन्माच्या वेळेला आकाश हा ते फोटो बघत असतो आणि म्हणतो की हे बघ कालचे पूजेचे फोटो किती सुंदर आलेले आहेत. आणि आकाश ते फोटो रागिणीला दाखवत असतो आणि रागिणीचा मात्र ते चिडचिड होत असते. तेव्हा मग रागिणी इथे म्हणते की हा फोटोमध्ये चेहरा आहे तो ओळखीचा वाटतोय, हा अभिजित तर नाही आहे ना. असं म्हटल्याबरोबर आता इथे आकाश आणि रागिणी या दोघांनाही धक्का बसतो की अभिजित इथे पूजेमध्ये अभिजित कसा काय. तेवढ्यातच तिथे आता भूमी ही पुढे पूजेचे फोटो बघत असते आणि संकर्षण म्हणतो की हे बघ भूमी कालचे पूजेचे फोटो किती सुंदर आलेले आहेत. तेव्हा भूमी ते फोटो आता बघायला लागते आणि ते फोटो बघत असताना तिलाही आता त्या फोटोमध्ये अभिजित दिसतो आणि तीही म्हणते की अभिजित, या फोटोमध्ये अभिजित कसा काय. तर इथे अभिजित हा आलेला असतो आणि तो संकर्षणच्या बंगल्याच्या बाहेर दबा धरून असतो. त्याच वेळेला त्याने तिथून चाकू काढलेला असतो आणि त्याला खरं तर मारायचं असतं. वॉचमन येतो आणि म्हणतो की काय रे, इथे काय करतोयस तू, बंगल्यामध्ये चोरी वगैरे करायला आलायस का. असं म्हणून आता वॉचमन त्याला धरत असतो. तर आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.